लोकसभा निवडणुकीत झालेल्या महाराष्ट्रातील पराभवाची जबाबदारी माझी, मला मोकळं करा, असं म्हणून उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीसांवर कोणती जबाबदारी? लोकसभा निवडणुकीत झालेल्या महाराष्ट्रातील पराभवाची जबाबदारी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारली आहे. इतकंच नाही तर यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याचीही इच्छा व्यक्त केली आहे. पक्षासाठी पूर्ण वेळ संघटनात्मक काम करून विधानसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. या निवडणुकीचं नेतृत्व हे एक प्रकारे भारतीय जनता पक्षामध्ये मी करत होतो. त्यामुळे या ठिकाणी जो काही पराभव झाला असेल, ज्या काही जागा कमी आल्या असतील, याची सगळी जबाबदारी ही माझी आहे, ती मी स्वीकारतो. मी हे मान्य करतो की कुठेतरी मी स्वतः याच्यामध्ये कमी पडलेलो आहे आणि ती कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न पूर्णपणे करणार आहे. त्यामुळे हा जो काही भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी सेटबॅक महाराष्ट्रामध्ये सहन करावा लागला, याची सगळी जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस मी या ठिकाणी स्वीकारतो आहे. आणि मी पक्षाला एक विनंती अजून करणार आहे. अर्थात भारतीय जनता पक्षामध्ये पक्ष सगळे निर्णय करतो की आता मला विधानसभेकरता पूर्ण वेळ त्या ठिकाणी उतरायचा आहे. त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधनं मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी, जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या आहेत त्या कमतरता पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला माझा पूर्ण वेळ देता येईल. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला तर ते प्रदेशाध्यक्ष होणार का, अशी चर्चा देखील रंगताना दिसते. निकालातून समोर आलेल्या आकड्यांवरून भाजप 23 खासदारांवरून थेट 9 आकड्यांवर आली आहे. त्याचीच जबाबदारी स्वीकारून फडणवीसांनी विधानसभा निवडणुकीसाठी मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा वैयक्तिक निर्णय घेतला. यानंतर सध्या हा चेंडू अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या कोर्टात आहे.